आपकी अदालत मध्ये फिल्मी दुनियातले लेजेंड धर्मेंद्र यांच्यावर आरोप आहे की हे खूप निष्काळजी आहे. आता धरमजी, इतकी वर्ष लोकांनी प्रेम दिलं, 55 वर्षांपर्यंत 300 सिनेमे, दिलीप कुमार, देवानंद, राज कपूर, अमिताभ बच्चन, एकापेक्षा एक सुपरस्टार आले, पण तुम्ही तुमच्या जागेवर कायम आहात. पण स्वतःबद्दल जरा कमी विचार करता. कधी प्रयत्न केला नाही नंबर 1 बनण्यासाठी? तसं काय साहेब, हे बघ, आमच्या या फिल्म इंडस्ट्रीचा बाबा एकदम वेगळा आहे. इथे कधीच कोणी काहीही नसतो आणि कधी कोणासारखा कोणीही नसतो. मी तर हेच म्हणून या इंडस्ट्रीमध्ये ऐसे वैसे लोग बन जाते हैं कैसे कैसे. मुझे तो मैं भी ना बनना आया, वैसा बनो तो कैसे. अरे वा. यासाठी एक प्रसिद्ध शेर आहे की सिनेमा नंबर 1 किंवा स्टार ऑफ दिस, स्टार ऑफ दॅट, सेंचुरी दिस इज, खूप काही गोष्टी आहेत. कोणी बादशाह किंवा काही असेल. तर मी म्हणेन की हम 3 में हैं न 13 में. हम 3 में हैं न 13 में हैं, मगर खुदा के बंदों की उस गिनती में हैं जो खुदा को मोहब्बत, मोहब्बत को खुदा कहते हैं. जोरे मोहब्बत बना लिए हैं घर दिलों में, अब दिलों से निकाले हम कहाँ निकलते हैं. तर अशा प्रकारे चालत आलं आहे. मी काही जास्त असं नाही की मला हे मिळावं, मी हे करीन किंवा मी पैसे नाही वाढवले तर लोकांसारखं, तर मला मार्केटिंग वगैरे येत नाही. माझं एवढंच होतं की मला लोकांच्या मनामध्ये बसायचंय, काही करून मग लोकांनी माझ्यावर प्रेम करावं. पैसे तर येतच राहतील. तसं पण मला पैशांचं एवढं काही नाही है. शोहरत तो नशा है साहब, चढ़ता है उतर भी जाता है, लेकिन मोहब्बत एक ऐसा जज्बा है जो दिलों में घर कर जाता है. आता ज्या प्रेमाने लोकांच्या मनामध्ये आवडीने घर केलं आहे, तर आता ते काढू नाही शकत ना. लोकांनी खरंच खूप प्रेम दिलं आणि हो, हो, तुम्ही त्या नक्कीच, प्रेमाची नक्कीच. खूप जपणूक केली, पण तुमच्या बरोबरीचे मोठमोठे सिनेमे वक्त तुम्हाला मिळाला नाही. हो. त्याला तुम्ही नकार दिला. त्याच्यामध्ये काय झालं की आय वॉन्ट टू डू राजकुमारजींचा रोल, लवली रोल, खूप छान होता, मक्खनवाला सीन. त्यात काय होतं की मी चोपडाजींना म्हणालो की चोपडाजी, मी आत्ताच आलो आहे, माझी सुरुवात आहे, हिट झाले आहेत सिनेमे. मला जो राजकुमारजींचा रोल होता तो मोठ्या भावाचा होता, त्यापेक्षा छोटे सुनील दत्त होते, त्यापेक्षा छोटेसाशे. तर मी म्हटलं की मला मधला तरी बनवा मोठ्याच्या ऐवजी, कारण की मला मोठ्या भावाचे रोल मिळतील नाही तर. तर म्हणाले की हो विचार करूया, बघूया. तर ते टाळत राहिले की तुला मोठा भाऊच बनावं लागेल. तर मग मी पण त्यांना टाळायला लागेल सुरुवात केली. मी नाही म्हणालो त्यांना. जंजीरचा जो रोल अमिताभ बच्चनला ज्याने सुपरस्टार बनवलं, हो, तो ते तुम्हाला तर ऑफर केला होता? त्याचं तर मला आनंद पण आहे, दुःखही वाटतं. दुःख यासाठी की तो सिनेमा मी 17,500 मध्ये सलीमकडून खरेदी केला होता. माझ्याकडे तो पडून राहिला आणि मी समाधी सिनेमा प्रकाश मेहरासोबत केला होता. ते इतके उत्सुक होते की मला द्या स्टोरी पाहिजे, मी बनवेन ती, की मला द्या, मी बनवतो. मी म्हटलं की एकच गोष्ट आहे यार, मी बनवलं काय, तू बनवलं काय? मला तर प्रोडक्शनही येत नव्हतं. तर मी त्यांना ती स्टोरी दिली. तर आमची एक कझन सिस्टर आहे ज्यांनी क्रोधी सिनेमा बनवला होता. तर अ, त्यांनी कधीतरी अप्रोच केलं असेल प्रकाश मेहराला कोणत्यातरी सिनेमासाठी. प्रकाश मेहराने नकार देण्याचं काही कारण असेल. तर माझ्या बहिणीला मला काहीतरी अशी एक शपथ घातली येऊन, की हे असं केलंस तर हे होईल, हे केलंस तर ते होईल. अशा प्रकारचं इमोशनल बंधनात बांधलं मला. माझ्या घरातले म्हणत होते की नको करूस. मला दुःख खूप झालं सिनेमा सोडून. पण तो सिनेमा सोडावा लागला मला याच कारणामुळे आणि या बहिणीच्या सांगण्यामुळे सोडला होता तो बहिणीने सिनेमा. सांगितलं की प्रकाश मेहरा बरोबर सिनेमा करायचा नाही. हो, नको करूस. त्याच खुन्नसमध्ये तिने त्याचा सिनेमा करू दिला नव्हता. अदरवाईज हा माझा सिनेमा होता. आणि माझे केस छोटे-छोटे होते आणि रोज प्रकाश मेहरा म्हणायचा की असा सीन घेऊया. समाधी त्याच्याबरोबर केला होता. खूप चांगला सिनेमा हिट झाला होता. तो पण खूप दुःखी झाला की मी नाही. तर देन ही ट्राईड देवसाहेब, देन ही ट्राईड राजकुमार, देन ही ट्राईड, देन अल्टिमेटली ज्याच्यासाठी हा भाग्यवान ठरला,
आणि तो आज आज जंजीरच्या नावानेच ओळखला जातोय. तर हे होतच राहतं या लाईनमध्ये, हे चालतच राहतं. पण अमिताभ बच्चनना शोलेमध्ये तुम्हीच रोल मिळवून दिला होता. मी कधी असं म्हटलं नाही, पण आता तो मग म्हणत आहे. सांगूनच टाका आज. आता आता नाही, आता अमिताभ स्वतः म्हणू लागलेत, अमिताभ, की हा रोल मला धरमजींनी मिळवून दिला होता. तर मी म्हणतो, की हो, हा रोल ते यायचे माझ्याजवळ, नाहीतर हा रोल शत्रूला गेला असता. अच्छा. हां. आणि शत्रूला समजले तर पाजी माझा रोल हा त्याला दे. मी म्हटलं, "यार, का मला समजत नाही. काय झालं?" तर तो तो आधी आला होता, म्हणून त्याला देऊन टाकला मी तो सिनेमा. अशा प्रकारे एक एक सिनेमा होता अमर अकबर अँथोनी. तर मी त्याच्याबरोबर चाचा भतीजा करत होतो. धरमवीर करत होतो. डबल शिफ्ट चालू होती. थकलेलो, दमलेलो. 16 तास काम कधी, कधी 20 तास काम. तर मी म्हटलं मनमोहन देसाईला, की "यार, हा तू बनवून कोणा दुसऱ्यासोबत, मी नेक्स्ट तुझी करेन." अ, तर कुणास ठाऊक काय ते, आतून त्यांना थोडंसं इगोइस्टिक खूप आहेत आपल्या इथे. आणि इगो असा एक संसर्गजन्य आजार आहे, की एकाला झाला की दुसऱ्याला लगेच होतो. की अच्छा असं आहे का? हं, हं, हं. तर त्याने असं केलं तर मी म्हटलं की तर तर मी म्हटलं की नाही केली तर नाही करणार मी त्याच्यासोबत. मग एकदा का आपले मार्ग बदलले की मग बदलतात मग. मी सेल्फ रिस्पेक्टला नेहमी समोर ठेवलं आहे साहेब. पण हां, चांगला हां. सिनेमा होता अमर अकबर अँथोनी. तुम्ही चांगला तो सिनेमा असेल तर काय फरक पडतो? जर तो देखील केला असता तर काय झालं असतं? इतकं सगळं सब कुछ पाकर भी हासिल जिंदगी कुछ भी नहीं. मैंने देखे हैं एक से एक सिकंदर खाली हाथ जाते हुए. इथे तर हे पण मिळालंय, ते पण मिळालंय, हेही मिळालंय. लोकांच्या मनामध्ये जे प्रेम मिळालंय त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाहीये. यावरच तर जिवंत आहे. हे मिळवण्यासाठी मी इथे आलो होतो. पण शोलेमध्ये अमिताभ बच्चनना रोल देऊन चांगलं केलं. तुमच्या दोघांची जोडी खूप पॉप्युलर झाली. आजही लोक गाणं गातायत, ये दोस्ती हम नहीं छोडेंगे. पण तो त्याच गाण्यामध्ये हसलाय, त्यानंतर हसलाच नाही. त्या गाण्यामध्ये त्याने हे पूर्ण केलं. त्याच्यानंतर कोणताच सीन नाही ज्यात माझ्यासोबत हसला असेल. कुठेच नाही. मी म्हटलं, "अरे ही स्टाईल आहे, आपली स्टाईल आहे." मी तर एकदम हसत-खेळत होतो आणि तसाच असतो मी. अ, तर पण त्या पण पूर्ण त्याने सिनेमामध्ये तुम्ही तर मस्करी करत राहिलात. तुम्ही तर हसवत राहिलात फक्त. हे बघा, बेस्ट रोल मला वीरूपेक्षा चांगला कोणताच रोल वाटायचा नाही. आता मध्येच चर्चा उठली होती, की मी तो करायचा, गब्बर करायचा होता मला. मला ठाकूर करायचा होता. आता तुम्ही सांगा, इतका चांगला रोल वीरूचा सोडून मी का करेन? हात बांधलेले आहेत. काही झाल्यानंतर म्हणतो, की "हाय, हाय, हाय." का करेन मी? काय हिरोईनच्या पुढे कोई हसीना जब रूठ जाती है तो क्या, काय गाण्याची मजा आहे घ्या. आपल्या आयुष्याचा असा कलरफुल रोल. आणि वीरूचा रोल तर कदाचित यासाठी केला होता, की समोर हेमा मालिनी होत्या. नहीं, इसलिए भी खूप गोष्टी असतात. आता खूप साऱ्या गोष्टी न न सांगता देखील समजल्या जातात. काही गोष्टी सांगूनही समजावता येत नाहीत. ते जे इमोशन होतं ना तुमचं, ती इन कुत्तों के सामने मत नाचना, ते खरंच होतं. खूप साऱ्या गोष्टी या गोष्टीवर आधारित असतात, की तुम्ही स्वतःवर जास्त लक्ष देत नव्हता. आता जसं जेव्हा तुम्ही प्यायला सुरुवात केली, की तुम्ही थांबायचंच हो. नाही. ते तर होतंच. आता मी जेव्हा आरसा बघतो तर आरशाला म्हणतो, की इश्क ने मारा तुझे शराब ने मारा, मिलता न वरना कोई सानी तुम्हारा. और मैं भी जवाब दे देता हूँ खसियाना से होकर कि शराब ना होती, इश्क ना होता, ये जीना भी कोई जीना होता. पण हे खरं आहे, की की आम्ही फक्त गोष्टी ऐकल्यात, की ज्या प्रकारे मुंबईत पाऊस पडतो आणि नॉनस्टॉप कितीतरी दिवस चालू राहतो, तसं नॉनस्टॉप नाही, नाही, कितीतरी असं दिवस नाही, की तुम्ही मी मध्ये सोडायचो. 6 महिन्याने बॅडमिंटन खेळायचो, स्वेट आउट करायचो. बरं वाटायचं मला. पण पुरस्सर करायचो मी. मी थोडा थोडा एक्स्ट्रीमिस्ट आहे. लस्सीमध्ये सुद्धा टाकून पित होतात. तर एकदा काय झालं, की आग ही आगची शूटिंग चालू होती. तर माझी बिअर पिण्याची इच्छा झाली दुपारची.
तर ही मौसमी चटर्जीला गोष्ट समजली. तर ती मला म्हटलं, की "यावर फेस बनवून आण याच्यावरती. बिअर टाकशील तर त्याच्यावर फेससारखं बनत राहील." तर ती म्हटली, की "ए धर्मेंदर, हे काय पितोयस रे?" "मी लस्सी पित आहे, लस्सी." "अच्छा, थोडी मला पण दे ना." तिला माहीत होतं. हं. किती तिला समजलं. पण हसू आलं, की मी म्हटलं, की "हो यार, मी बिअर पित आहे." "काय, काय पित आहे?" तर बिअर प्यायल्याने काही होत नाही. आणि आमचे कॅमेरामन होते शोलेमध्ये जिम. ते दिवसभरातून त्यांचा एक रुटीन होता. ते 5-7 आपल्यासोबत बिअर ठेवायचा. तर मग त्यानंतर यूज्ड टू होऊन गेला होता. तर मी मागे बसलो होतो, की यार आणि समोर बिअर पडलेली आहे. तर मी अशी उचलून मी प्यायला लागलो. तर त्यानंतर पाहिलं, की यार तर थोडीच प्यायलो होतो. हे त्या प्रोडक्शनवाल्यानं म्हटलं, की "साहेब जर आज 12 बाटल्या होत्या." तर त्यानंतर मी नाही यार हां, मी हाऊ हाऊ इट हॅपन आय डोंट नो. मग एक दिवस त्याने मला पकडलं आणि म्हणाला, की "अच्छा, अच्छा यू 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 टेक ना." तर असं चालतं आयुष्य एन्जॉय करत मी जायचं. तुम्हाला फिल्मफेअरच्या अवॉर्ड फंक्शनमध्ये पाहिलं होतं. हो. ते तर तुम्ही पाहिलं होतं. मी पण तुम्हाला पाहिलं होतं. पण हां, मी तुम्हाला पिताना पाहिलं होतं. तुम्ही मला आणि मी तुम्हाला बघितलं होतं, की तुम्ही मला रोखून बघत होतात माझ्याकडे आणि मी माझी पीत होतो. हां. तर तर बसून आता फिल्मफेअरचं फंक्शन आहे, तर मजा घेतलीच पाहिजे ना. पण लोकांना तर हे जाणून घ्यायचंय, की इतके पिणारे, ज्याला आपण कधी म्हणतो ना, की हां, फिल्म इंडस्ट्रीतला सगळ्यात मोठा पिणारा. हां. पण हो. जेव्हा तुम्ही रोल करण्यासाठी मैदानात उतरत होतात, तेव्हा कोणताही परिणाम दिसत नव्हता? माझं लिव्हर खूप स्ट्राँग आहे. तिथे तर मी विसरून जायचो. बघा, मी प्र प्रत्येक पात्रामध्ये स्वतःला टाकलं आहे. माझी माझी कोणती मेथड ॲक्टिंग नव्हती. मी कोणती स्टाईल मारत नव्हतो. तरी मी चुपके-चुपकेमध्ये काहीतरी वेगळा वाटतो. शोलेमध्ये वेगळा वाटतो. प्रतिज्ञामध्ये वेगळा वाटतो. नौकर बीवी का प्रत्येक ठिकाणी मला स्वतःला वाटायचं, की मी हे केलं आहे. आय अल्सो फील हॅपी अबाउट इट, की मेथड ॲक्टिंग शिवाय नाहीतर खूप कठीण होऊन जातं. त्याच्या व्यतिरिक्त जर केलं तर आणि चांगलं वाटलं तर खूप चांगली गोष्ट असते. स्टंट तुमचे तुम्ही स्वतःच करायचात? हो, हो. स्टंट मी स्वतःच केले होते. स्टंट तर असे घोड्यावरनं फुल गिअर पकडून शोलेमध्ये दुसऱ्या माणसावर जंप केलं आणि त्याला घेऊन खाली पडलो आणि त्या त्या घोड्यावर पुन्हा स्वार झालो. त्या घोड्याचे हूप्स अगदी जो पडलेला माणूस होता त्याच्यावर जात होते. मी घोडा खेचला खूप जोराने. तर लकीली घोडा इकडे पडला आणि मी इकडे. आणि एक शॉट होता मेरा गाव मेरा देशमध्ये. तर आमचे डायरेक्टर मोठे इमोशनल. तर मी जे आमचे स्टंट डायरेक्टर होते त्यांना म्हटलं, की "यांना काही बोलू नका." तर त्याच एक सीन होता, की डाकू मला आणून एका एका ठिकाणी सोडतात. तर घोडा येतो, घोडा मला तिथे आणून टपक आपटतो, हलफ होतो आणि मी पडतो. दॅट शॉट आय गिव्ह मायसेल्फ. जर कधी तुम्हाला संधी मिळाली तर बघा. तर म्हटलं, की "यांना पकडा, कुठे शॉट नको खराब व्हायला." तर जेव्हा मी पडलो तर ते उठले आणि म्हणाले, "धर्मेंद्र." तर त्यांना मागे घेतलं. "अरे यार, हे काय तुम्ही लोकं? घोडा हे काय?" म्हणाले, "साहेब, आम्ही विचार केला होता, की तुम्ही करू देणार नाही, तो करेल." तर अशा गोष्टी करायचो मी. यात मजा यायची. दिलेर पण होतो, गावामध्ये राहणारा होतो. तलावाच्या कोणत्यातरी एका मोठ्या वडाच्या झाडावरून उड्या मारायचो नाक बंद करून. माहीत नाही काय हाईट असायची. आणि घरातले कपड्याचा वास घेऊन सांगायचे, की कोणत्या तलावातून आला आहे. एका सिनेमामध्ये चित्त्याबरोबर लढाई करायची होती, तिथेही तुम्ही स्वतःच भिडलात? तो डुप्लिकेट थकून जात होता. त्या डुप्लिकेटला मी म्हटलं, की "चल बाजूला हो, मी करतो चल. तू असं काय करतोयस?" मग हां, कोणी तुम्हाला समजवत नव्हतं, की इतके मोठे ॲक्टर, इतके मोठे स्टार, कुठे तुम्ही चित्त्याबरोबर बघा, भांडत आहात? पहिल्या दिवशी मी गेलो, देवर होतो डायरेक्टर. फर्स्ट डे 4 वाघ तोड उघडलेले माझ्यासमोर सोडण्यात आले आणि मी जीपवरून करतोय, "हॅ, हॅ." तर ते सगळे एक त्यांचा मद्रासी स्टाईलमध्ये, "सर, हे खूप रावडी, खूप खूप रावडी, केअरफुल." मी म्हटलं, "तुझ्या तर आता." मी ड्रायव्हरला म्हटलं, की "तू रिव्हर्स घेऊन ठेव यार." जीपवाला पण घाबरून बसला होता. तर तर ॲक्टरला ॲक्टिंग करावीच लागते.
तर मग मला करावं लागलं. तर मग करत गेलो. पहिल्यांदा मला वाटलं, की ही जीभ उघडी आहे, कुठे हात वगैरे तोंड नको खराब व्हायला. ॲक्टर बनायचं, उद्या इकडून ओरबडून घेतला तर काय थोडी भीती वाटतेच ना असं काही. तरी केअरफुली मी करून जात होतो. काही काही कुछ दिलेरी दी है भगवान ने, नेकी भी दी है, दिलेरी भी दी है, सब कुछ दिया है. ते जे गुण एका ॲक्टरमध्ये असायला पाहिजे ते सगळे काही बाकी असतील. सगळे गुण तुम्हाला देवाने दिलेत. प्रेम जनतेने दिलं. सिनेमे सुपरहिट झाले. पण हो. अवॉर्ड मिळण्यामध्ये थोडी गडबड झाली. हो, ते अवॉर्ड देण्यामध्ये किंवा घेण्यामध्ये गडबड झाली. तुम्ही अवॉर्ड घेता आले पाहिजे साहेब. मी पाहिले नंतर. आधी मला वाटायचं की ट्रॉफी घेतात, फोटो पण काढून घेतात, मी पण काढून घेईन. पण मी पाहिलं की हे तर काही प्रकरण वेगळं आतल्या आत काहीतरी खिचडी शिजते तर घेऊन येतात. तर खिचडी शिजवणं मला येत नाही आणि ना कधी येईल यापुढे. तर हे अवॉर्ड काय कमी आहे जे इथे बसलेत ते हां. याहून याहून मोठं अवॉर्ड काय असेल? लव्ह देम. हेच आहेत. म्हणतात ना की शेर आहे त्याचा की कि आवाज़ खल्क नक्कार खुदा होती है. तर हा त्यांचा आवाज ऐकतो तो आणि यामुळेच मी एक लाईन सोडली पुढे स्वतःहून. मला पण लिहिण्याचा छंद आहे. कि आवाज़ खल्क अगर नक्कार खुदा होती है तो खिदमत खल्क भी इबादत खुदा होती है. त्यांची सेवा करा. मी माझ्या ॲक्टिंगच्या मार्फत त्यांची सेवा करतोय. तर हे माझे आवाज तिथे पोहोचवतात, की आमच्या धर्मेंद्रची काळजी घे बाबा. "ओ ते परमेश्वरा" तर म्हणत असतील. आज त्यांचे प्रयत्न तर असतातच. जेव्हा पण मला कोणता अवॉर्ड मिळतो ना, तर मला कित्येकदा फोन किंवा लेटर येतात, की "सर हे आम्हाला मिळालं अवॉर्ड." की जेव्हा तुम्हाला मिळतं तेव्हा आम्हाला आनंद असं होतं, की आम्हालाच. तर प्रत्येक अवॉर्ड जेव्हा पण मिळतो मी म्हणतो, की हे पण तुमच्या नावाने आहे. त्यांच्याच नावे आहे सगळं.